बघितल्यानंतर मी एक कळते की लग्न केल्यानंतर माणसाला वळण लागतं. उठलं की निघालं पारसं निघालं कसं निघालं कसली कपडे कोंबले निघाले. काय सांगतो बरं मला ऐकायचंच आहे. आता सांग तुझं सांग मला सांग कोणती मुलीला म्हणजे काहीतरी आहे आता मला ऐकायचं नाही. मी सांगणार नाही ना पण ते बंद कर. त्यानंतर मला घेऊन देत नाही तिला बरोबर घेऊन दिले असतील ना. कोणाला? मला तर भीती वाटते सर. जवळजवळ 12-13 मजली बिल्डिंग आहे आणि अशी राऊंड मध्ये आहे सगळं हॉटेल. त्यानंतर खाली सगळं असा सीन आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललोय सुरतला. मी दादा आहे इकडं, आपला सुदर्शन आणि आमच्या मागं लागून ही पोरगी आलेली अस्मिता. मला म्हणली की तू चाललाय, मग मी एकटी काय करू घरी, मला पण घेऊन जा तुमच्यासोबत. अरे खोटं बोलते तू नाही बोलली तुम्ही चाललाय मी एकटी काय करू घरी. मग अरे बापरे किती खोटं बोलते. हिला म्हणलं आमचं काम आहे, आम्ही चाललोय जरा एका कामासाठी. तर मला म्हणली की मला पण घेऊन चल, मग मी एकटी घरी काय करू आणि मग टाइमपास नाही होणार. बापरे, आणि नुसती झोपते गाडीमध्ये, काय बी नाही करत, नुसती झोपते. आता मग निघाले एवढे 3 वाजता, मग झोपता येणारच ना. आम्ही सकाळी 4ला निघणार होतो, पण मॅडमने उशीर केला आज, त्यामुळं आम्हाला निघायला 5-5:30 वाजले. आता आम्ही हायवेला आहे मेन. 9:30 वाजलेले आहेत. म्हटलं आता नाश्ता वगैरे करावं, थोडं नाश्त्याला थांबावं, फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊया. सो आता कंटिन्यू करा. अस्मिता मॅडम काय म्हणणे? कंटिन्यू करा. हां ना. हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहे. पण विषय असा आहे की अस्मिता जवळजवळ 15 मिनटं झाल्या ह्याच्यामध्ये शोधते की काय खावं आणि तिला ते भेटतच नाही आहे. आणि हे बघून मला जरा दादाकडे बघून थोडंसं हसायला आलं. कसं वाटतं दादा? आपला रेग्युलर कार्यक्रम कसा असतो? आपण बाहेर आलो, बघितलं हॉटेल, आलो, खाल्लो, निघलो. मला पराठा पाहिजे होता, इथे पराठा नाही आणि मला ते बन मस्का काय असतं हे माहिती नाही. मग ते पण मला बघायचं आहे. बन मस्का पुण्यातला एकदम फेवरेट प्रकार आहे आमचा. एकदम बन मस्का म्हणजे विषय खोले, सगळ्यांना माहिती बन मस्का काय असतो. आणि आता विषय कसा आहे माहिती आहे का? मी सांगितलं ना आता तुला, बरं एक बन मस्का मागवतो तुला. आणि आता विषय कसा आहे माहिती आहे का, की सध्या अस्मिता आल्यानंतर आमचे प्लॅन्स थोडेसे अजून चेंज व्हायला लागले. कसं असतं, आता आम्ही जेव्हा पण बाहेर जायचो ना कुठं पण, मुंबई, कुठं गुजरात, सुरत बिरतला, उद्या सकाळी निघायचं ना, संध्याकाळी आपलं उठलं 3ला उठायचं, बॅगेत कपडे बिपडे भरायचे, जे भेटतील ते टाकायचे ना आपल्या चोलोमध्ये. पण आता तसं नव्हतं. हिने माझ्यासाठी कपडे घेऊन आली, दादासाठी दुकानातून कपडे घेऊन आली, बॅग भरली अख्खी, एवढी मोठी बॅग भरली आहे 2 दिवसासाठी, एवढी मोठी. आणि ते सगळं हे आता हे मी जे घातलं ना, मी पुढे गेला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मला पण तसलं दिलं आहे, म्हणजे नवीन ट्राय करायचं असलं, जरा फंकी दिसलं पाहिजे म्हणून चाललंय हा सगळा विषय. ले कपड्यांचा वेळ आहे तुला. सुदर्शन काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? ते सगळं बघितल्यानंतर मी एक कळते की लग्न केल्यानंतर माणसाला वळण लागतं. उठलं की निघालं पारसं निघालं कसं निघालं कसली कपडे कोंबले निघाले. मी नाही केली, आता मी करणार आहे बरं, पुढे गेलं करणार आहे. सो चलो आता नाश्ता वगैरे मागवतो, नाश्ता करतो. तिला बन मस्का चालतो, बघू आपण. तुम्ही जर बन मस्का खाल्ला असेल ना तर कमेंट करा. शूजच नाही तिथंच आहे. काय बोल ना, मला भूक लागली. मला नाही बोल.
आम्ही चाललो आहे आता जेवायला, कारण आम्हाला आमच्या हॉटेलमध्ये पण जेवण नाही भेटलं, कारण ते बोलले 6 नंतर या, तिथे मेन कोर्स चालू होईल मग. आणि आम्ही ह्या सुरत मध्ये फिरतोय हॉटेल शोधत. मेक्सिकन पाहिजे काहीतरी आहे इकडे, चायनीज कॉर्नर आहे यार, तर आम्हाला भेटतच नाहीये इकडे हॉटेल चांगलं जेवणासाठी, काय माहिती नाही त्याच्यापेक्षा. आणि सगळे फूड कॉर्नर, सॉरी स्नॅक्स कॉर्नर आहे, स्नॅक्स कॉर्नर आहेत. आणि इकडे काय कॉर्नर आहेत नियोजन परफेक्ट बसं नाही. मागच्याच पण झालं पाठीमागे एक भेट दिसले असं दादाला, ते असे 15 एक दिसलेत मागपासून, पण काय जमलं नाही. हा स्नॅक्स आहे, सगळे स्नॅक्स आहे, snacks हॉटेलच भूक भेटत लागली नाही. पाहिजे. आणि भूक एवढी लागली आहे ना. मागच्या वेळेस पण आमच्यावर असाच प्रॉब्लेम झाला होता. त्या टायमाला आम्हाला लय कुठेतरी बाहेर भेटलं होतं. अरे कोणाला तरी विचारूया आपण आकाश आता परत. ठीक आहे, चलो कंटिन्यू. आम्ही शोधतो, खायला भूक लागली. मित्रांनो आता जेवायला आलोय आम्ही. फायनली हॉटेल गावले, मस्त हॉटेल आहे. आणि इथे विषय काय माहिती का, हे बघा इकडे नाही, इकडं हे कांदा त्यांनी मस्तपैकी एका कलर मध्ये करून आणलाय कांदा. आणि विनेगर ऑनियन असते का, विनेगर ऑनियन काय एक्सपोजर काय असेल. पण सीन काय माहिती का, आल्याला मी म्हणलं चायला मी गुलाबजामची ऑर्डर दिली नाही, गुलाबजाम आलेच कुठे नाही. नंतर ना की मला काहीच येत नाही, काही नाही, ऑर्डर फक्त आपण येतच नाही जास्त. आपण मटण थाळी खाणारी माणसं, बसलं मटण पाडला फाडशे काम ओके. काय म्हणतो सुदर्शन, थाळी कळते. संपला विषय. हेनी तर आलेले विचारले थाळी आहे थाळी कळते. इथे म्हणजे थाळी आहे का, अरे थाळी आहे का, कसं व्हायचं तुमचं. कसं व्हायचं म्हणजे आम्ही आधीपासून असं आहे भाऊ, असंच. आपण कुठल्या पोरीला पण कधी इथं नाही घेऊन आलो. तिथंच पाणीपुरी चार, कुठं पॅटीस चार, कुठं वडा सांबर चार, तिथे पाठवतो. कसलं घेऊन आपण हॉटेल बिटेल नाही बसलं कधी. कुठल्या मुलीला पाणीपुरी चालली. कुठल्या मुलीला असं म्हणतोय तुला, मी सांगू का, हा मी सांगू काय सांगू, सांगतो बरं काय दादा. काय सांगू, काय सांगतो बरं दादा, काय? मला ऐकायचंच आहे. उसको कुछ बता, आता सांग. त्याला विचार की. तुझं सांग, सांग का, मला सांग कोणती मुलीला अरे पाणीपुरी सांगू चालली. कोणाला, कोणत्या मुलीला पाणीपुरी चालली? कुठल्या कोणत्या मुलीला मला सांगितलं नाही तू. अरे सांगितलं मला नाही. सांगितलं का नाही? अरे विषय छोटा आहे, छोटे विषयावर काय सांगायचं, नाही सांगायला पाहिजे. मोठा विषय. चुकून भरकतलेला नाही विषय या नाही ठिकाणी. दादा तू सांग मला. काय सांग, ते काय सांगेल, त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पण आहे ना लय. लय म्हणजे काहीतरी आहे, आता मला ऐकायचं. नाही मी सांगणार नाही ना, पण ऐकायचं ते बंद कर, त्यानंतर मला सांग आधी. विषय मोठा झालेला आहे मित्रांनो. थोडंसं मिटवतो मग तुम्हाला सांगतो. मला सांग कोणत्या मुलीला पाणीपुरी चालली, मला सांगितलं नाही. मला जीव द्या आता, जास्त उशीर नको सोडू. तुला जेवण नाही देणार मला तो सांग. असं पण नाही देत. किती हे रे. हा. सांग मला. जेवलं सांगतो, जेवण झालं तर सांगतो 100%. नाही मला आता तुला पण सांगतो, ब्लॉग मध्ये पण सांगतो. बस तुला पण सांगतो, ब्लॉग मध्ये पण सांगतो. आणि ह्यो काही चिडवते, काय फायदा नाही आता चिडवून. मी स्वतः सांगेल. आणि ऐक ना, मी स्वतः सांगेल तुझं पण सांगेल अजून. बघ माझं काय आहेच नाही. दादाचा काही विषय नाही, मला तुझं ऐकायचं. ठीक आहे सांगेल मी. मग जेवण झालं की मी सगळ्यांना सांगतो काय विषय काय नाही. पण सांगेल, या ब्लॉग मध्ये सांगेल काय विषय. चुकून मापून निघला तोंडात तुमचा. आता एका मॉलमधून शॉपिंग करून आम्ही निघलोय. ऍक्च्युली जेवण वगैरे झालं आणि हे सगळे लोक म्हणले की फिरायचंय मॉलमध्ये. मग आता एका मॉलमधून शॉपिंग करून निघलोय. काय नाही, अख्खा मॉल फिरले ते आणि एक टी शर्ट घातलाय. आता ही म्हणते अजून एका इकडे जायचंय. का तुला एवढं फिरायचंय? आणि ही रोज पुण्यात फिरते, मला काल पण फिरवलंय. काय करते काय माहिती, का असं चाललंय तुझं, काय विषय नक्की नेमका? मला बोर होता ना, मम्मी जाते फिरायला शॉपिंगला. अरे बापरे, डोकं मला काय व्हायला लागलं हळूहळू. जाऊ द्या, ठीक आहे. आता दुसऱ्या मॉल मध्ये जातो, तिकडे कंटिन्यू करूया. पार्किंगला हे करायचं का? पण असं सगळ्याच मुली अशा असतात का? मी तर जात पण नाही जबर शॉपिंगला, माहिती आहे कधी. सगळ्या असल्याच असतात. कमेंट करा मित्रांनो, तुमची मैत्रीण, गर्लफ्रेंड, बायको अशी असेल तर. बोल, काय बोलत होती, बोल ब्लॉग मध्ये बोल. मला घेऊन देत नाही, तिला बरोबर घेऊन दिले असतील ना. कोणाला ड्रेस, कोणाला? तुझी ती पाणीपुरी वाली. अरे पण मी कुठं, तुझ्या अजून डोक्यात आहे का? म्हणते हे नाही का घेते, तर कशी दिसेल. बरोबर आहे, तिला नाही ड्रेस घेते का, ड्रेस बघणार आहे तुला. बापरे, आता विषय जरा सिरियस होत चाललाय. सांगायला पाहिजे मला वाटतंय खरं. काय तुला काय ऐकायचं माझ्याकडून, सांग काय ऐकायचं तुला माझ्याकडून? कोण होती ती पाणीपुरी वाली? आणि मी सांगितल्यावर काय करणार? बघणार तुला. मग आता पण तू माझ्याकडेच बघते.
शट अप ठीक आहे, मी अगर गेलो ना आपण हॉटेलवर गेलो ना, म्हणजे सॉरी रूमवर गेलो ना की मग मी तुला सांगेल. बस डन. आता तू शॉपिंग कर आणि मला इज्जत नाही आहे ना, तू मला शॉपिंग करून दे. मी नाही देणार, तू मला करून दे. चालेल. दाखव, सांग मला काय काय करून देणार शॉपिंग, काय काय शॉपिंग करून देणार. तुला बोलली काय घ्यायचं घे, तू घेत नाही. मित्रांनो एवढं मोठं आपलं दुकान आहे, पण काय लेडीजचं नाही ना, त्यामुळं मॅडमला इकडे यावं लागतं. आता जेव्हा चालू होईल त्यांचं स्वतःचं, त्या टायमाला करतील है ना. मग नाही येणार असं दुकानात दुसऱ्याच्या. पक्का पक्का ठीक आहे. सगळं ठेवायचं. हां सगळं ठेव, कस्टमरचं नको ठेवू, खास तुझ्यासाठी ठेव आहे ना. सो मित्रांनो हे वाला मस्तपैकी रूम आहे आमचं. आणि याच हॉटेलमध्ये आदित्य आणि मी पण जेव्हा येतो तेव्हा आम्ही पण इथंच थांबतो. तर इथं मस्तपैकी ओके झालेले कार्यक्रम आणि ही शॉपिंग वगैरे केलेली ह्यांनी भरपूर सारी. आणि आता हा म्हाताऱ्या पोरापासून एक यंग मुलगा दिसतोय. आणि सगळ्यात भयानक काय आहे हॉटेलचा विषय तुम्हाला मी दाखवत थांबा. मला तर भीती वाटते सर. हे बघा जवळजवळ 12-13 मजली बिल्डिंग आहे आणि अशी राऊंडमध्ये आहे सगळं हॉटेल. त्यानंतर खाली सगळा असा सीन आहे, एकदम विषय खोल आणि पृथ्वी खोल आहे. आता हे सगळा विषय आता चेक करू द्या काय काय चालले आतमध्ये आणि काय काय ह्यांनी आणले, कोणाचं काय काय मला चोरायला भेटतंय. आणि अस्मितानी पण भरपूर शॉपिंग केली आहे. अस्मिता किती शॉपिंग केली? शॉपिंग मी थोडीशीच केली, मी नाही जास्त केली. हा ना. आणि 3 दिवस पुण्यामध्ये शॉपिंग करते येते. मित्रांनो आता सीन कसं झालेलं आहे, आम्ही सकाळी उठलेलो आहे मस्तपैकी आणि आता मला जरा एक जागी जायचं व्हिजिट करायला. आणि विषय असा होता की खूप मी टाइम थांबलो होतो याच्यासाठी की दादा मला म्हटला की मला इकडे ना मस्तपैकी आका इथं बाहेर हॉटेलचा ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे, तर मला रील काढायची आहे, अशी कॉफीचा कप वगैरे घेऊन नाही का असं तसं. आणि ती रील काढायला ह्यांनी अर्धा-पाऊण तास थांबवलंय. 210 रुपयावाली एक कॉफी मागवली आहे. आणि सुदर्शन दाखव रे कॉफीचा कप कसा आला. ये इथं दाखव. असा कप आला 10 रुपयाला. आणि कॉफी आणली किती 260 झालं ना. 210. अरे रेसिडेन्शियल येते, हॉटेल नाहीये म्हणून मग ते प्रोव्हाइड नाही करत. पण सांग ना कुठला डायलॉग होता तो, कुठला ज्यासाठी काय सुलतान मिर्झा. ज्यासाठी केला होता 8 तास गेले 210 रुपये वाया. आता बस नाही जमलं. मित्रांनो हे असं गणित असतं ह्याचं. आता मी याला सांगतोय नको चला नको चला 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 तर नाही. ह्याच्यात चौकात किती पोरं चहा पिली असते माहिती आहे तुला. तुझं किती नाव झालं असतं तुझं माहिती पार्टीला, तुझं नाव झालं असतं किती विशाल शेट्टी चहा पाडला. जाऊ द्या. सो चला मित्रांनो जरा एक जागी खाली मार्केटला चाललोय आम्ही, एक जागी आम्हाला जायचंय. सो बघूया वगैरे. घेतले पाहिजे असं थोडी रोजच ठीक आहे चहा नाही कॉफी मित्र. सो मित्रांनो चला कंटिन्यू करा. मी आता एक जागी चाललोय मस्तपैकी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव्ह यू गाईज, लव्ह यू.